लक्ष द्या, BEEचा लास्ट युनिट चालू आहे इलेक्ट्रिकल सेक्शनचा. ओके, BEEमध्ये 2 पार्ट आहेत, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. तर इलेक्ट्रिकल सेक्शनचा हा लास्ट टॉपिक आहे. ओके, जे लोक दुसऱ्या युनिटला नव्हते ते फोटो त्याचे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत. कुठं केलेत? @बेलनूर सर या नवीन यूट्यूब चॅनलवर. ओके, किती जणांनी सबस्क्राईब केलेले ते? ठीक आहे, त्याच्यात बघा ट्रान्सफॉर्मरचे आहेत, काही प्रॅक्टिकल रिलेटेडसुद्धा आहे, बघून घ्या. काही अडचणी आल्या तर मला विचारा. ओके, त्याच्यात कमेंट पण करू शकता. ठीक आहे, आपण त्या संदर्भात म्हणजे जेवढं आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड घेतो ना, तर ते सगळं त्याच्यात टाकलेलं आहे. ते व्यवस्थित बघून त्याची प्रॅक्टिस करणं आहे. ओके, चला 3rd युनिट बघू. इलेक्ट्रिकल सेफ्टी अँड प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस. सेफ्टी महत्त्वाची, इलेक्ट्रिकल सेफ्टी तर जास्त महत्त्वाची. का? कारण जर तुमच्या शरीरामधून करंट फ्लो झाला तर तुम्ही मरूसुद्धा शकता. खरंच मरू शकता तुम्ही. तुम्हाला डाऊट आहे का कोणाला? जर तुमच्या शरीरामधून करंट फ्लो झाला तर तुमचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. काळजी घ्यावं लागेल. ओके, AC करंट तर डेंजर आहे, पण DC तर त्याहीपेक्षा डेंजर आहे. तर लाईव्ह कंडक्टरवर काम करताना किंवा इलेक्ट्रिकलचे काही प्रॅक्टिकल करताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणून हा पार्ट तुमच्यासाठी आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे? तर 4च कन्सेप्ट आहे याच्यात. लो रेटिंग सिंपल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस विच मेक और ब्रेक द सर्किट वेन एवर फॉल्ट ऑकर. फॉल्ट झाल्याच्या नंतर सर्किटला ब्रेक करण्यासाठी फ्यूजचा वापर करतो आपण. ओके, त्याचं ऑपरेशन कसं आहे, त्याचे टाईप्स कोणकोणते ते आपण बघणार आहेत. येतं लक्षात? त्याचे ऑपरेशन आणि त्याचे टाईप्स बघायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर स्विच फ्यूज युनिट अँड फ्यूज स्विच युनिट. तर याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण बघणार आहेत. स्विच फ्यूज युनिट आणि फ्यूज स्विच युनिट. फ्यूज नंतर स्विच आणि स्विच नंतर फ्यूज अशा पद्धतीच्या युनिटमध्ये काय डिफरन्स आहे. आणि त्याच्यानंतर मल्टीमीटर हे काय काय मोजतं आहे, तर तेही आपण बघणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे MCB. MCBचा फुल फॉर्म काय? मिनिएचर सर्किट ब्रेकर. तर हे MCB ऑपरेट कसं होतं, त्याचं काय फंक्शन आहे ते आपण बघणार आहेत. त्याच्यानंतर ELCB अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. हे सर्किट ब्रेकर जर समजा अर्थमध्ये बघा, MCB 2 टाईपचं प्रोटेक्शन देतं आहे, ओव्हरलोड प्रोटेक्शन आणि शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन. ELCB दॅट इज अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर हे काय करतं आहे, जर समजा लिकेज करंट अर्थिंगमध्ये डिस्चार्ज होत असेल तर त्यावेळेस आपण या ELCBचा वापर करतो प्रोटेक्शनसाठी. त्याच्यानंतर RCB दॅट इज रेसिड्युअल करंट रेसिड्युअल सर्किट ब्रेकर. ओके, तर हे सर्किट ब्रेकर कनेक्टर म्हणून काम करतं. ओके, हाय करंट रेटिंगचं असतं हे. MCBचाच पुढचा ॲडव्हान्स पार्ट आहे. MCCB सुद्धा म्हणतात येतात, मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. तर अशा पद्धतीने हे सर्किट ब्रेकर लो व्होल्टेज साईडला काम करतात. ते कशा पद्धतीने काम करतात ते आपण बघणार आहेत. तर त्याचं काय काय बघायचं आपल्याला? ऑपरेशन बघायचे आणि जनरल स्पेसिफिकेशन म्हणजे त्याची रेटिंग काय असेल वगैरे वगैरे बघायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट अर्थिंग. हा शब्दसुद्धा ऐकला असेल तुम्ही. अर्थिंग हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. जर अर्थिंग नसेल तर तुम्हाला शॉक लागण्याची शक्यता खूपच जास्त आहे. शॉक लागणारच, पण अर्थिंग असेल तर काय होईल, शॉक आपल्यामधून करंट आपल्यामधून फ्लो न होता तो त्या अर्थ पाथमधून फ्लो होईल आणि तुम्ही त्यापासून वाचताल. तुम्ही मरणार नाहीत किंवा तुम्हाला शॉकच लागणार नाही, करंटच लागणार नाही. तर अर्थिंगचं काम काय आहे? टू प्रोटेक्ट द पर्सन ॲज वेल ॲज इक्विपमेंट फ्रॉम द फॉल्ट. तर टाईप्स ऑफ अर्थिंगमध्ये तुम्हाला 4-5 टाईपचे अर्थिंग आहेत. त्यातल्या 2 टाईपचे अर्थिंग, प्लेट टाईप ऑफ अर्थिंग आणि पाईप टाईप ऑफ अर्थिंग तुम्हाला डिटेल आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ अर्थिंग. अर्थिंग जर नसेल तर काय होईल रे, शॉक लागून तुम्ही मरू शकता. ओके,
तुम्ही म्हणाल सर आम्हाला कशाला जायचं पोलवर मारायला, पण असं नाही आहे. तुमच्या घरगुती अप्लायन्सेसमध्ये खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला रिअल लाईफमध्ये करंटची गरज पडतेच ना, इलेक्ट्रिक सप्लायची गरज पडतेच. तर तिथं तुम्ही काय काय काळजी घ्यायची आणि कशा कशा पद्धतीनं अर्थिंग कनेक्ट करायची हे आपल्याला इथं शिकायचं आहे. त्याच्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग अर्थ रेजिस्टन्स बघा, शेतकरी लोक काय करते, साधं एक वायर घेतात आणि त्याला जमिनीमध्ये एक खिळा रॉड वगैरे किंवा खुरपं इळा अशा पद्धतीने टाकतात आणि त्याला पाणी टाकून अर्थिंग कनेक्शन करतात टेस्ट करण्यासाठी, टेस्ट लॅम्पला. पण स्टँडर्ड अर्थिंग कशी करायची, तर त्यासाठी कोणकोणत्या फॅक्टर डिपेंड करतात किंवा कोणकोणत्या फॅक्टरवर अर्थ रेजिस्टन्स डिपेंड करतं ते आपण बघणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेजर्स फॉर रिड्युसिंग अर्थ रेजिस्टन्स. अर्थ रेजिस्टन्स कमी कसं करायचं, बघा अर्थ रेजिस्टन्स कमी करणं गरजेचं आहे, ते कमी कसं करायचं हेही आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर रूल्स फॉर रिलिव्हंट टू अर्थिंगसाठीचे रूल नंबर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल नंबर 90 हे अर्थ रिलेटेड आहे. 90 रूल जो आहे अर्थिंग रिलेटेडचा आहे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल. तर हे 90चा रूल म्हणजे अर्थिंग कशी असावी, त्यासाठीचे मेजर काय आहे, त्यासाठीचं स्टँडर्ड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण चेकआउट करत असतो. तर हे अर्थिंग आहे, येतं लक्षात. तर एवढं शिकायचं. काय काय शिकायचं रे, पहिलं तर फ्यूज शिकायचं आहे, लो व्होल्टेज रेटिंग त्याची. त्याच्यानंतर फ्यूज स्विच युनिट आणि स्विच फ्यूज युनिट हे बघायचं आहे. त्याच्यानंतर MCB आणि ELCB किंवा MCCB किंवा RCB हे बघायचं आहे आणि अर्थिंग बघायचं आहे. तर एवढंच शिकायचं आहे. याच्यामध्ये नुसत्या फुलफॉर्मवर 1-2 MCQज येऊ शकतात, नुसत्या फुलफॉर्मवर 1-2 MCQज येऊ शकतात. तर कोणकोणते, MCBचा फुलफॉर्म काय, मिनिएचर सर्किट ब्रेकर. ELCB अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. RCB रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. MCCB मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. त्याच्यानंतर अर्थिंग कशावर होते, रूल 90वर होते. त्याच्यानंतर कोणकोणत्या टाईपचे अर्थिंग असतात, प्लेट टाईप ऑफ अर्थिंग, पाईप टाईप ऑफ अर्थिंग. अर्थिंगचं काम काय, ऑपरेटरला आणि इक्विपमेंटला दोन्हीला प्रोटेक्शन देण्याचं काम कोण करतं, अर्थिंग करतं. ओके, तर हे आपला बेसिक आहे. चला आपण आता सुरुवात करू इंट्रोडक्शन पार्ट. आता बघा स्विच गिअर, कोणतं गिअर, स्विच गिअर. स्विच गिअरमध्ये आपण स्विचिंग करतो, पहा काय करतो, स्विचिंग करतो. तर ते बघणार आहेत आपण. इन ॲन इलेक्ट्रिक पॉवर सिस्टीम स्विच गिअर इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिकल डिस्कनेक्ट स्विचेस, फ्यूजेस, सर्किट ब्रेकर यूज टू कंट्रोल, प्रोटेक्ट अँड आयसोलेट इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. स्विच गिअर म्हणजे काय, इट इज अ प्रोटेक्टिव्ह सिस्टीम, डिव्हाइस नाही आहे, प्रोटेक्टिव्ह सिस्टीम आहे. या सिस्टीममध्ये आपण काय करतो, इक्विपमेंटला प्रोटेक्ट करतो. कशापासून, फॉल्टपासून. ओके, इक्विपमेंटला प्रोटेक्ट करतो आणि ऑपरेटरला पण प्रोटेक्ट करतो. कशापासून, फॉल्टपासून. कसं प्रोटेक्ट करतो, तर डिस्कनेक्ट करतो, स्विचिंग करतो. स्विचिंग म्हणजे काय, ऑन ऑफ. त्याच्यानंतर फ्युजिंग करतो. फ्युजिंग म्हणजे काय, एक्सेसिव्ह करंट आला तर फ्यूज ब्लो आउट होते, माहिती आहे ना तुम्हाला. किंवा सर्किट ब्रेकर, ते काय करतं आहे, सर्किटला ब्रेक करतं आहे. यूज टू कंट्रोल करण्याचं काम, करंटला कंट्रोल करण्याचं काम किंवा प्रोटेक्ट करण्याचं काम एखाद्या इक्विपमेंटला, किंवा आयसोलेट करण्याचं काम. आयसोलेट म्हणजे सेपरेट करण्याचं काम कोण करतं, ही स्विच गिअर करते. येतं लक्षात. तर स्विच गिअर हे सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. तर बघा स्विच गिअरमध्ये 2 कंपोनंट असतात, एक पॉवर कंडक्टिंग कंपोनंट आणि दुसरं कंट्रोल सिस्टीम. एक काय, पॉवर कंडक्टिंग कंपोनंट आणि दुसरं कंट्रोल सिस्टीम. पॉवर कंडक्टिंग कंपोनंटमध्ये काय येते, स्विचेस. त्याच्यानंतर सर्किट ब्रेकर येते, फ्युजेस आणि लाईटनिंग अरेस्टर येते. तर स्विचेस पाहिले का तुम्ही, कोणी कोणी स्विच पाहिले रे, हात वर करा. स्विच पाहिलंय असे कोण कोण आहेत, हात वर करायचा असा. तू नाही पाहिलं, पाहिलं ना, नसेल पाहिलं तर तिथं झूम करून पहा, तिथं तुम्हाला स्विच दिसेल. साधं स्विच. काय काम असतं रे स्विचचं, हा तू सांग रे, थांबा शांत बसा, तू सांग रे बाळा. चालू बंद करणं, करेक्ट. सप्लाय ऑन ऑफ करणं किंवा फॅन, ट्यूब किंवा कोणतंही अप्लायन्सेस जे असेल त्याला चालू बंद करणं म्हणजे सप्लाय कनेक्ट डिस्कनेक्ट करणं कोणाचं काम आहे रे, स्विचेसचं. मग हे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे की नाही,
समजा ह्या बाळ्याला शॉक लागला तर काय करणार तुम्ही सगळ्यात पहिले? नहीं काम ऐसा करो कि किसी ने बतानाच नहीं. दांडा घेऊन त्याला आयसोलेट करणार. ठीक आहे, पहिले शक्य असेल तर स्विच बंद करा ना. ठीक आहे, शेवटी जाऊ दे, द्या सोडून. तर स्विच आहे, देवाच्या भरोश्यावर नाही आहे बाळ्या. इलेक्ट्रिसिटी तुम्ही आयसोलेट करू शकता. सप्लाय बंद करा, स्विच बंद करा सगळ्यात पहिले. सर्किट ब्रेकर काय करतं रे? इट ब्रेक द सर्किट वेन एव्हर फॉल्ट ऑकर. फॉल्ट झाल्याच्या नंतर सर्किट ब्रेकर सर्किटला ब्रेक करणार. कुछ अवघड है किस में? सो देयर आर बखल टाइप्स ऑफ सर्किट ब्रेकर्स. विच आर दोज? एअर सर्किट ब्रेकर, ऑइल सर्किट ब्रेकर. ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर, बल्क ऑइल सर्किट ब्रेकर. त्याच्यानंतर एअर सर्किट ब्रेकरमध्ये नॅचरल एअर सर्किट ब्रेकर, फोर्स एअर सर्किट ब्रेकर. त्याच्यानंतर गॅस सर्किट ब्रेकरमध्ये SF6 सर्किट ब्रेकर आहे. त्याच्यानंतर लो व्होल्टेज साईडला मिनिमेचर सर्किट ब्रेकर आहे. त्याच्यानंतर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे, मोल्डेड केस सर्किट ब्रेकर आहे, रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. तर हे लो व्होल्टेज साईड आणि हाय व्होल्टेज साईड मी आत्ता जे सांगितले ते व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर, SF6 सर्किट ब्रेकर, ऑइल सर्किट ब्रेकर वगैरे वगैरे. बघा, द कंट्रोल सिस्टीम इन्क्लूड. आता हे झालं सर्किट ब्रेकर. त्याच्यानंतर फ्यूजेस. फ्यूज पाहिला ना तुम्ही? कोणी कोणी नाही पाहिला फ्यूज? फ्यूज कोणी कोणी नाही पाहिला? फ्यूज त्याच्यामध्ये काय असते? वायर असते. त्या वायरला तुम्ही काय करता? रिवायरिंग करतात. त्या टाईपच्या फ्यूजला आपण किटकॅट टाईप फ्यूज म्हणतो. काय म्हणतो? किटकॅट टाईप फ्यूज. ओके, रिवायरेबल किंवा सेमी इनक्लोज टाईप असे 2-3 नाव आहेत त्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लाईटनिंग अरेस्टर. शांत बसा. लाईटनिंग अरेस्टर पाहिलं का तुम्ही? जर समजा वीज पडली तर ते काय करतं लाईटनिंग अरेस्टर? ते डायरेक्ट जमिनीमध्ये डिस्चार्ज करण्याचं काम पडतं. नाही तर पहिले काय व्हायचं, मोठमोठ्या घरावर विजा पडायच्या आणि अख्खं घर काय व्हायचं? जळून खाक व्हायचं. झाडावर वीज पडायची आणि झाड पण जळायचं. ओके, एखाद्या अजून पण गाव पातळीवर एखाद्या झोपडीवर वीज पडते, तिथले माणसं मरतात. एखाद्या गुराच्या गोठ्यावर वीज पडते आणि जनावर मरतात. पाहिलं असेल तुम्ही. कशामुळं? कारण त्यांच्याकडे अरेस्टर नाही. बिल्डिंग म्हणजे शहरी भागामध्ये असं होतं का रे? नाही. का होत नाही? कारण तिथं कम्युनिकेशन टावर आहे. त्या कम्युनिकेशन टावरवर वीज पडते ती डायरेक्ट जमिनीमध्ये डिस्चार्ज होते. त्याच्यामुळं आपण प्रोटेक्टेड आहोत. तर लाईटनिंग अरेस्टर इट अरेस्ट द लाईटनिंग. वीज जी आहे ती डायरेक्ट पकडते, जमिनीमध्ये डिस्चार्ज करण्याचं काम कोण करतं? लाईटनिंग अरेस्टर करतं. आहे की नाही गंमत? सो दिस इज पॉवर कंडक्टिंग कंपोनंट. त्याच्यानंतर कंट्रोल कंपोनंट. याच्यामध्ये कंट्रोल पॅनल काय करतं रे? कंट्रोलिंग करते. व्होल्टेज वाढवायचं, कमी करायचं आहे, करंट वाढवायचा, करंट कमी करायचं आहे, अशा पद्धतीचे कंट्रोलिंग करतं. त्याच्यानंतर सिटी काय रे? करंट ट्रान्सफॉर्मर आहे. PT काय रे? पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. हे करंट आणि व्होल्टेज मोजण्यासाठी वापरतो आपण. कशासाठी वापरतो? करंट आणि व्होल्टेज मोजण्यासाठी वापरतो. त्याच्यानंतर प्रोटेक्टिव्ह रिले शब्द ऐकला का रे बाळा? लक्ष दे. रिले शब्द काय आहे रे? रिले असा डिव्हाइस आहे जे काय करतंय? सर्किट ब्रेकरला ऑपरेट करतंय. इट इज अ करंट इंटरप्टिंग डिव्हाइस. ओके, करंटला इंटरप्ट करतंय. जास्त करंट आला ते सर्किट ब्रेकरला ऑपरेट करतंय आणि सर्किट ब्रेकर फॉल्टी पार्ट आणि हेल्दी पार्टला सेपरेट करतंय. तर अशा पद्धतीचे हे डिव्हाइस आहेत. आता फंक्शन ऑफ स्विच गिअर इज टू प्रोटेक्ट द ऑपरेटर अँड इक्विपमेंट फ्रॉम द इलेक्ट्रिक फॉल्ट. इलेक्ट्रिक फॉल्ट झाल्याच्या नंतर इक्विपमेंटला आणि ऑपरेटरला दोघांना प्रोटेक्शन देण्याचं काम स्विच गिअर करते. येतं लक्षात? जे इक्विपमेंट आहेत ते पण डॅमेज होऊन नाही देत आणि ऑपरेटरला पण शॉक लागून नाही देत. हे दोन्ही फंक्शन कोणाचे? स्विच गिअरचे. म्हणून हे महत्त्वाचं. ओके, आता एक साधी डायग्राम तुम्हाला दिसेल बघा. खांब्यावर तुम्ही आकडा टाकला. आकडा आहे का? नाही. ऑथराईज कनेक्शन घेतलं. मग ऑथराईज कनेक्शन घेतलं तर MSCBचं कटआउट आहे. तिथून ते एनर्जी मीटरला गेलं आहे. कुठं गेलं आहे?
एनर्जी मीटरला गेलं आहे. एनर्जी मीटरमधून कन्झ्युमरचे मेन स्विच आहे, तिथं स्विच फ्यूज युनिट आहे. ओके, स्विच फ्यूज युनिट हे फ्यूजेस, हे एनर्जी मीटर आहे. तिथून तो सप्लाय गेला आहे बसबारला. कुठं गेला आहे? बसबारला. मग ह्या बसबार आहेत, ह्याच्यात फेज आणि न्यूट्रलच्या बसेस आहेत. समजा एक फेजची आणि एक न्यूट्रलची. समजा ही फेजची ही न्यूट्रलची कन्सिडर करू आपण. तर आता बघा, हे तुमचं सब सर्किटला गेलं आहे. हे कुठं गेलं आहे? सब सर्किटला. हे तुमचं गेलं आहे पॉवर सर्किटला. आणि हे तुमचं पुन्हा एका लाईटिंग सर्किटला गेलं आहे. याच्यामध्ये 3 लॅम्प आहेत. या बटनाने हे लॅम्प ऑन होतो, या बटनाने हा लॅम्प ऑन होतो आणि या बटनाने हा लॅम्प ऑन होतो. ओके, तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. तर त्याच्यामध्ये सब सर्किट म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला. सब सर्किट हे छोटं सर्किट दिसतंय तुम्हाला. या सर्किटमध्ये जास्तीत जास्त वॅटेज रेटिंग ही 800 वॅट असते. किती वॅट असते? 800 वॅट. म्हणजे जास्तीत जास्त आपण 800 वॅट लोड त्याला लावू शकतो. त्यापेक्षा जर जास्त लोड झाला तर मग डायरेक्ट दुसरं सर्किट तुम्हाला लावावं लागतं वायरिंगसाठी. त्याच्यानंतर याला जास्तीत जास्त 10 पॉईंट आपण कनेक्ट करू शकतो. किती कनेक्ट करू शकतो? 10 पॉईंट कनेक्ट करू शकतो. याचं स्टँडर्ड स्पेसिफिकेशन काय? इट शुड बी 1.5 मीटर अबोव द फ्लोअरच्या ग्राउंड लेवलपासून ते 1.5 मीटर अंतरावर असावं. का? लहान लेकरांनी त्याच्यात बोटं घालू नये, खिळा घालून ऑन करू नये, कारण त्यांना कळत नाही त्या गोष्टी. येतं लक्षात? त्यांनी खेळायला म्हणून त्याचा वापर करू नये म्हणून. आणि लय उंच बी नसावं, ते तेवढा स्पेसिफिक त्याचं स्टँडर्ड आहे. त्याच्यानंतर पॉवर सर्किट पाहिलं का तुम्ही? 16 अँपिअरचं स्विच असतं. शेगडीला, हीटरला, स्पेसिफिक ॲप्लिकेशनला 3 फेजला वगैरे वापरण्यासाठी तुम्ही वापरतात. ओके, त्याला सेपरेट MCB असते. त्या सर्किटला आपण पॉवर सर्किट म्हणतो. त्याची जास्तीत जास्त रेटिंग असते 2000 वॅट. किती? 2000 वॅटची त्याची रेटिंग आहे. त्याला आपण पॉवर सर्किट म्हणतो. तर हे पॉवर सर्किटकडे जाणारं आणि हे सब सर्किटकडे जाणारं मेन सप्लाय, याला आपण डिस्ट्रीब्युशन फ्यूज बॉक्स म्हणतो. काय म्हणतो? डिस्ट्रीब्युशन फ्यूज बॉक्स. मग हे कुठं गेलं? एक सब सर्किटला गेलं, हे दुसऱ्या सर्किटला गेलं, हे पॉवर सर्किटला गेलं. इथं तुम्ही काय लावा? ट्यूबलाईट लावा. इथं तुम्ही काय करा? फॅन, ट्यूबलाईट, सॉकेट, आउटलेट काढा. त्याच्यानंतर इथं तुम्ही काय करा? पॉवर सर्किट करा. आता बघा, ते सर्किट पण दिसतंय तुम्हाला. त्याच्यामध्ये 3 पिनच्या काही प्लग आहेत, काही 2 पिनच्या प्लग आहेत आणि काही पॉवर सॉकेट आहेत. तर 2 पिनच्या प्लग म्हणजे फक्त फेज आणि न्यूट्रल 2च असतंय. काय असतंय? फेज आणि न्यूट्रल 2च असतंय. 3 पिनच्या प्लग जर असतील तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं बघा. ओके, हा अर्थ टर्मिनल आहे. कोणता टर्मिनल आहे? अर्थ टर्मिनल आहे. हा फेज टर्मिनल आहे, हा न्यूट्रल टर्मिनल आहे. याची साईज मोठी असते बघा. इट इज ऑलवेज थिकर दॅन दीज 2. हे जाड असतं. का? कारण R इज इक्वल्स टू काय रे? रो एल बाय. R इज इक्वल्स टू काय? रो एल बाय. जर समजा क्रॉस सेक्शन एरिया मोठा असेल तर रेजिस्टन्स कसं असते? कमी असतं. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. मग हे जर ठोक्कर असेल, मोठं असेल तर काय होईल? रेजिस्टन्स कमी होईल. आणि रेजिस्टन्स कमी झालं तर अर्थ रेजिस्टन्स कमी असेल तर तो इक्विपमेंट किंवा तो माणूस ऑपरेटर हा वाचू शकतो. समजा हे मेटल स्ट्रक्चर आहे, इथं माझा हात लागला तर काय होईल रे? माझ्यामधून करंट फ्लो होईल आणि मी इलेक्ट्रिक शॉकचा विक्टिम होऊन जाईल. मरू पण शकतो. डिपेंड करते शॉक किती आहे आणि किती करंट आहे. पण समजा याला हे मेटलचं आहे, याला अर्थिंग लावलेली आहे, तर मग माझ्यामधून करंट फ्लो होईल का? नाही. अर्थ रेजिस्टन्स कसं आहे? कमी आहे. तर माझ्यामधून करंट फ्लो न होता तो करंट अर्थिंगमधून फ्लो होईल आणि अर्थिंगमधून फ्लो झाल्याच्या नंतर मी वाचेल. येतं लक्षात? तर अर्थिंग अशा पद्धतीने काम करतं. याची साईज मोठी असण्याचं कारण काय? लो रेजिस्टन्स प्रोव्हाइड करण्याचं काम हे करतं. आणि बाकी हे फेज न्यूट्रल पाथ कंप्लीट करते. पाथ कंप्लीट झाला तरच करंट फ्लो होतो. पाथ जर कंप्लीटच नसेल तर ते ओपन सर्किट असते. पाथ जर कंप्लीटच नसेल तर ते ओपन सर्किट होत असते. आणि हे दोन जर आपण एका वायरने शॉर्ट केलं तर त्याला शॉर्ट सर्किट म्हणतात. ओके, मग एक वायर घ्यायचं असं एवढं मोठं आणि फेज न्यूट्रलमध्ये टाकायचं आणि चालू करायचं. फटफट वायरिंग जळतात. ओके, MCB असेल तर ओके, पण जर नसेल तर घरची वायरिंग जळू शकते.
ओके, तर थोडी काळजी घ्यायची तिथं. तर हे समजलं सगळ्यांना. चला पुन्हा एकदा सांगतोय सर्किटरी. हे पहा MSEB. MSEBचा फुल फॉर्म काय रे? महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. इथून कटआउट आला आहे म्हणजे तिथून ते ऑथराईज कनेक्शन आहे. ते कनेक्शन गेलं आहे एनर्जी मीटरला. तर इथं वेगवेगळ्या टाईपचे एनर्जी मीटर आहे. आता स्मार्ट एनर्जी मीटर आले, डिजिटल एनर्जी मीटर आलं, इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर आहे, अजून वेगवेगळ्या टाईपचे एनर्जी मीटर आहे. तिथून सप्लाय हे सील्ड असतं बरं का. हे सील्ड असते. याचं जर तुम्ही सील्ड फोडलं तर तुम्हाला 3 महिन्याची जेल किंवा 10,000चा जुर्माना लागू शकतो. ओके, बायपास किंवा असं जर सील्ड एनर्जी मीटर ते जर खोललं तुम्ही तर ते जुर्माना लागू शकतो. ओके, आता मार्च एंड आलंय. आता आकडे पकडणारे गावोगावी भेटतील तुम्हाला आणि त्या पद्धतीने ते काम करतील. तर हे काय मेन कन्झ्युमरचं मेन स्विच आहे. इथून फ्यूजेस येतात आणि ते तुझं कुठं गेलं आहे? डिस्ट्रीब्युशन फ्यूज बॉक्सला गेलं आहे आणि तिथून ते कुठं गेलं आहे? सब सर्किटला गेलं आहे, पॉवर सर्किटला गेलं. पॉवर सर्किट म्हणजे काय रे? 16 अँपिअरचं सर्किट असतं. याच्यामध्ये 3 पिनचं प्लग असते. काय असते? 3 पिनचं प्लग असते. इथं तुमचं काय असते? इंडिकेटर LED असते. अशा पद्धतीचं बघितलं असेल तुम्ही, एकच असते. ओके, हीटर शेगडी वगैरे आपण त्याला कनेक्ट करतो. त्याच्यानंतर सब सर्किटमध्ये जास्तीत जास्त किती? 800 वॅट तुम्ही घेऊ शकता. इथं 2000 वॅट घेऊ शकतात. ओके, आणि हे तुमचं लाइटिंग सर्किट आहे. याला लॅम्प काय लावलं आहे? लॅम्प लावलेत तुम्ही. हे लॅम्प ग्लो झालेले आहेत समजा. हे स्विच आहेत साधे स्विच जे आहेत हे 6 अँपिअरची रेटिंग आहे. म्हणजे त्याची मॅक्सिमम रेटिंग 5 अँपिअर असते. अजून त्याला 1 अँपिअर आपण वाढवून देतो. 6 अँपिअरपर्यंतचा करंट. 7 अँपिअर आलं तर ते स्विचसुद्धा हे होऊ शकतात. त्याच्यामध्ये स्पार्क डेव्हलप होऊन त्याचं काम संपतं, बोर्ड खराब होतं. ओके, सो राईट डाऊन, पटकन लिहून घ्या. ॲक्सेसरीज ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. लक्ष द्या, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन करताना काय काय लागणार आहे तुम्हाला? केबल पाहिलं कर तुम्ही? 3 कोर केबल असतं किंवा मल्टी कोर किंवा 2 कोर केबल असते. ओके, केबलमध्ये त्याच्यावरून इन्सुलेशन लेअर असते. ओके, त्याच्यानंतर फ्लेक्झिबल वायर पाहिला असेल. या टाईपचे वायर असतात 2 वेगळ्या कलरचे. एक ब्लॅक कलर विथ व्हाईट कलर, ब्लॅक अँड व्हाईट किंवा ब्लॅक अँड रेड किंवा ब्लॅक अँड ब्ल्यू पाहिलं असेल ना. ते साधं वायर ज्याला फ्लेक्झिबल वायर म्हणायचे. स्विचेस पाहिले असतील सगळ्यांनी, बंद चालू करण्यासाठी वापरतात. फ्युजेस पाहिले असतील तुम्ही, कशासाठी वापरतात? फॉल्ट पासून प्रोटेक्शन देण्यासाठी. त्याच्यानंतर सिलिंग रोज पाहिलं असेल तर हे सिलिंगला कनेक्ट असतं. त्याच्यावर आपण फॅन, ट्यूबलाईट किंवा असं काही कनेक्ट करू शकतो. त्याला सिलिंग रोज म्हणतात. ओके, तर ते सिलिंग रोज. त्याच्यानंतर लॅम्प होल्डर. आता हे सिलिंग रोजलाच काय केलं आहे? लॅम्प होल्ड केलं आहे. तर पण काय सिलिंग रोज आता समजा हे ट्यूब फॅन आहे तर तो जो पॉईंट आहे त्याला लाईट पॉईंट म्हणतो आपण. ओके, तर लॅम्प होल्डर म्हणजे जिथं आपण लॅम्पला होल्ड करतो त्याला लॅम्प होल्डर म्हणतात. मग त्याचे खूप सारे प्रकार आहेत. त्याच्यानंतर प्लग माहिती आहेत ना तुम्हाला? 3 पिनच्या प्लग असतात किंवा 2 पिनच्या असतात. पाहिलं असेल ना तुम्ही, तर त्या प्लग. त्याच्यानंतर सॉकेट ज्या प्लग ज्याच्यामध्ये टाकतो आपण त्याला काय म्हणतात? सॉकेट आउटलेट म्हणतात. काय म्हणतो? सॉकेट आउटलेट. त्याच्यानंतर जंक्शन बॉक्स, जिथून T साईब किंवा अशा पद्धतीने क्रॉसिंग होते, इकडं जातं वायरिंग इकडून, तर हे जंक्शन बॉक्स आहे. पाहिलं असेल ना तुम्ही वायरिंगमध्ये. आता हे सगळी वायरिंग कशी आहे रे? सिलिंगमधून आहे. ओके, त्याच्यामुळं आउटर वायरिंग नाही आहे, त्याच्यामुळं तुम्हाला ते इथं नाही दाखवू शकत. तर हे सगळे काय? ॲक्सेसरीज यूज फॉर इन्स्टॉलेशन ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन किंवा इलेक्ट्रिकल मटेरियल. बघा, नेक्स्ट कंडक्टिंग मटेरियल. कोणकोणते कंडक्टिंग मटेरियल आहे? कॉपर आहे. कॉपरमधून करंट फ्लो होतो का? हो, बेस्ट कंडक्टर आहे कॉपर. झिंकमधून, लीडमधून, टीनमधून, ॲल्युमिनियममधून. आणि लीड आणि टीनचे अलॉय
या सगळ्यामधून करंट फ्लो होतो. याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणतं वापरलं जातं आहे? ॲल्युमिनियम आणि कॉपर. येतं लक्षात? कंडक्टिंग मटेरियल लिहून घ्या.